प्रश्नावरती समाजाद्वारे गलिच्छतेचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। पुरुषीय मानसिकतेच्या चौकटीमध्ये तिच्या इच्छा आकांक्षांचं रोजच वस्त्रहरण केलं जातं। कधी प्रेमात नकार दिला म्हणून तिला जिवंत जाळण्यात येतं, तर कधी तिच्या देहाचे 32 तुकड्यात रूपांतर केलं जातं। सुरक्षित नसून देखील आज तिला लाडकी बहीण म्हणून गौरवण्यात येतं। या भयावह वास्तविकतेचा आढावा घेत असताना मला अश्विनी डोंगरेंच्या काही ओळी आठवतात। 6ची असो व 60ची बाई हक्कानं मुकायची, प्रेमात नकार दिला तर प्रियसी सुद्धा जाळायची आणि वंशाच्या दिव्यासाठी मुलगी गर्भातच मारायची। जगताना थोडं दुसऱ्यालाही जगू द्यायला शिका आणि आलाच आहात माणसांच्या जन्माला तर थोडे माणसांसारखे जगून बघा। एकंदरीत या भयावह वर्तमानाचा आढावा घेत असताना हे स्पर्धक कोड क्रमांक 23 विषय मांडतोय लाडक्या बहिणीचा सवाल चोख, कसा होऊ कोलकाता ते बदलापूरचा शोक। एकंदरीत जर इतिहासाची पाने चढली तर इतिहास सुद्धा शाश्वती देतो की या देशाच्या पितृसत्ताक संस्कृतीच्या अग्निकुंडामध्ये नेहमी अन्याय अत्याचाराने स्त्री झोपडल्या गेली। रांगावाडा उष्टीकाळा या चौकटीमध्ये स्त्रियांचं आयुष्य बंदिस्त करण्यात आलं आणि त्यांच्यावरती आचारसंहितांच्या बंधनांची यादी लागून त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करून त्यांचं मानसिक आणि आर्थिकरित्या शोषण करण्यात आलं। या परिस्थितीचा जेव्हा आपण आपल्या वर्तमानाशी निगडीत विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की आज सुद्धा इतकी स्त्री आत्मनिर्भर आहे का असं वाक्य जरी उपस्थित झालं तर त्यावरती भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागतं। कारण आज इतकी स्त्री आरक्षित आहे पण सुरक्षित नाही, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे। त्यानंतर कारण अफ्ताब सारखा युवक श्रद्धा वाडकरचे 32 तुकड्यात रूपांतर करतो, तर प्रेमात नकार दिला म्हणून साहिल सारखा युवक साक्षीचे दगडाने ठुचून मारतो, तर मनोज सानेसारखा व्यक्ती सरस्वती वैद्यचे चक्क तुकडे करून कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घालतो, तर बंगळुरूमध्ये महालक्ष्मी युवतीचे तुकडे करून 50 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात येतात। मग अशा भयावह घटना रोज या मातीमध्ये घडत असतात, पण या घटनांकडे कुठेतरी आज निवडणुकांसाठी दुर्लक्ष केल्या जात आहे। आज याच घटनांचा वेध घेत असताना जागतिक क्राईम ब्युरोने एक अहवाल सादर केला। त्या अहवालानुसार राज्यामध्ये जून महिन्यामध्ये घडलेल्या घटनांची नोंद करण्यात आली, तर या जून महिन्याच्या अहवालानुसार राज्यामध्ये 47,381 स्त्रियांवर होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। ही या महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका आहे। यत्र नागस्ते पूजन्ते मानणाऱ्या या भारत देशामध्ये जर या महाराष्ट्राची अवस्था आहे तर संपूर्ण देशाची अवस्था काय असेल याचा आम्ही अंदाजा लावू शकतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर तुम्हाला एखाद्या देशाच्या विकासाचे प्रगतीचे सूत्र मापदंड मोजायचे असतील तर तुम्ही तेथील स्त्रियांच्या प्रगतीवरती ती मोजू शकता। मग आज आमच्या देशातील स्त्रियांची अवस्था काय आहे? 32 तुकड्यांमध्ये, 50 तुकड्यांमध्ये। अशा अवस्थांमध्ये जर आमच्या स्त्रियांची अवस्था होत असेल तर खरंच आज आम्ही प्रगतीकडे वाटचाल करतोय की अधोगतीकडे हे वाक्य उपस्थित व्हायला लागतं। त्यानंतर याच घटनांकडे दुर्लक्ष केल्यानंतर या घटना घडत असल्यानंतर सुद्धा अर्थमंत्री सीतारामन यांनी आर्थिक बजेट जाहीर केला। या बजेटामध्ये त्यांनी महिलांसाठी जास्तीत जास्त निधी खर्च करण्याची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली। या बजेटमध्ये महिलांवरती योजनांचा भडीमार करण्यात आला। त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त सवलत देण्यात आली। याच आर्थिक बजेटाच्या माध्यमातून राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही अस्तित्वात आणली। या योजनेच्या माध्यमातून 25 वर्षीय वयोगटातील महिला ते 65 वर्ष वयातील महिलांना वर्षाला 1500 रुपये टाकण्याचं सरकारनं तरतूद केली। मग या 1500 रुपयानं स्त्रियांची आर्थिक गरज भासून निघेल, पण खरंच तिच्या सुरक्षेचा मुद्दा हा स्पष्ट होईल का हा प्रश्न कायम म्हणून करीत राहतो। कारण आज नुकत्याच निवडणुका जवळ असताना स्त्रियांवरती योजनांची भडीमार केल्या जाते। त्यांच्यावरती त्यांना आज ज्या एसटी मध्ये त्यांना आरक्षण आहे पण त्या एसटी बसमध्ये त्यांना संरक्षण नाही, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे। त्याही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना रोज या मातीमध्ये घडतात, मन हिलावून टाकणाऱ्या घटना घडतात। नुकतीच बदलापूरमध्ये एक घटना घडली। त्या घटनेमध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवरती चपराच्याद्वारे लैंगिक अत्याचार करण्यात आला, ज्या चिमुकलीनं आणखी जग सुद्धा पाहिलं नव्हतं। आई मला खूप काही करायचं ग या इच्छा आकांक्षाने ती शाळेत जात होती, तिला काहीच समजत नाही। अशी मुलगी तिच्या आईजवळ जाते आणि आईला सांगते, आई माझ्या लग्नाच्या जागेला काहीतरी चावल्यासारखं होतंय ग। जेव्हा या सत्याचं उलगडा होते तेव्हा आईच्या बाबाच्या डोळ्यातून गळागळा अश्रूच्या धारा व्हायला लागतात। त्या बाबाच्याच डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागत नाही तर संपूर्ण देश सुद्धा हादरून जातो। त्याही पुढे जाऊन जेव्हा स्वतःच्या ध्येयाशी दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं स्वप्न स्वतःच्या उराशी बाळगून
जेव्हा एक महिला डॉक्टर अहोरात्र राबत असते, त्या वर्षी एक वासनेचा राक्षस तिचा भोग घेतो, निद्रा अवस्थेत तिचा बलात्कार करतो आणि तिचा मर्डर देखील करतो. मग अशा मोठ्या हेरावून टाकणाऱ्या घटना त्या महाराष्ट्रामध्ये का घडत आहेत? मग या महाराष्ट्रामध्ये या घटना घडत आहेत तर आम्हाला काय करावं लागेल? तर आम्हाला सर्वात आधी स्त्रियांविषयी विचार करण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. कारण द सेकंड सेक्स या पुस्तकामध्ये सीमाधर गुहा असं म्हणतात, स्त्री ही जन्मतः स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तिच्यावरती जन्माला आल्यावर नंतर अनारूढ प्रकारचे बंधनं लागल्या जातात, तिच्या आत्मविश्वासाचं उच्चीकरण केलं जातं आणि तिच्यावरती बाईपणाचं ओझं घातलं जातं. मग मला वाटतं जर आपल्याला स्त्रियांवरती होणारे अन्याय जर थांबवायचे असतील तर आपल्याला स्त्रियांविषयी दृष्टिकोन करण्याचा विचार बदलावा लागेल. कारण एकदा शरद पवारांना अमरावतीच्या उत्तम निवेदिका शिप्रा मानकर यांना प्रश्न विचारायची संधी भेटते, तेव्हा शिप्रा मानकर शरद पवारांना प्रश्न विचारतात, साहेब तुम्ही म्हणता इथल्या महिला सक्षम झाल्या आहेत, आज इथल्या महिला आरक्षित आहेत, मग मला उत्तर द्या साहेब, आजही या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का भेटली नाही अशी खंत एका महिलेला उपस्थित करावी लागते. आज या समाजामध्ये अश्लील चित्र असलेलं पाकिट हे खुल्या विकता येतं, पण स्त्रीचं स्वच्छतेचं पॅड मात्र सर्रास झाकून दिलं जातं. मग मला वाटतं या समाजामध्ये सर्वात आधी आम्हाला काही बदलायचं असेल तर स्त्रियांविषयी विचार करण्याचा दृष्टिकोन आम्हाला बदलावा लागेल आणि त्यांना आत्मरक्षण करण्यासाठी त्यांना आम्हाला प्रवृत्त करावं लागेल, त्यांना ते प्रशिक्षण पुरवावं लागेल. सरते शेवटी एवढंच म्हणू इच्छितो, आणि इथले फक्त नेते बदलले आणि पुढची वरला भारत असाच्या तसा आहे. अरे फक्त नेते बदलले आणि पुढची वरला भारत असाच्या तसा आहे. कहा करेंगे या मन की बातें, कारण इथल्याचा लाडक्या बहिणीचा जीवाला इथे मिनिटाला धोका आहे, इथल्या लाडक्या बहिणीच्या जीवाला इथे मिनिटाला धोका आहे. एवढाच आशावाद मला